नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला नव्हता। बऱ्याच मैत्रिणींची मागणी होती की अंगणवाडी सुपरवायझरसाठी महिला व बालक संबंधित कायदे याविषयी प्रश्न घेऊन या मॅडम। तर आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व अंगणवाडी सुपरवायझरसाठी जे महिला व बालक संबंधित कायदे आहे त्यांचा सराव होणार आहे। नवीन असाल चॅनल तर सबस्क्राइब करून घ्या, असेच व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। असेच आपण सामान्य ज्ञान आणि इतर अजून व्हिडिओ जसं वेळ मिळालं तसं रविवारच्या दिवशी किंवा शनिवार रविवारी असा आपला व्हिडिओ हा येणार आहे। तर बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न मी आपल्यासाठी घेतलेले आहेत। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कोणत्या कायद्याअंतर्गत येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे डी, शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009। लक्षात ठेवायचं, सर्व कायदे सारखेच वाटतात। 2009 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा बघा, दुसरा उत्तर द्यायचा प्रयत्न करा। मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षणासाठी कोणता कायदा अस्तित्वात आहे? कोणता कायदा आहे? पोक्सो कायदा। कोणता? लैंगिक गुन्हे सी। उत्तर आहे सी, 2012 लैंगिक गुन्हे प्रतिबंध कायदा। तर मित्रांनो, तुम्हाला कायद्याविषयी अजून अधिक माहिती हवी असेल तर तुमच्यासाठी मी एक मार्गदर्शिका तयार केलेली आहे। ती तुम्हाला घ्यायची असेल, हवी असेल तर तुम्हाला मी इथं नंबर स्क्रीनवर देऊन देणार आहे। त्या नंबरवर तुम्ही मला अंगणवाडी सुपरवायझर मार्गदर्शिका असे टाईप करून मेसेज करा। पहिले जे 1000 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ऑफर म्हणून 79 रुपीज म्हणजे 79 रुपयाला ती आहे। तिचं आपण स्वरूप बघून घेऊया। ती तुम्ही बाय करू शकतात। मला त्या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला मी ती नंतर PDF पाठवून देईल। तर आपण बघूया PDF। बघा, ही अशा प्रकारे आपल्याला PDF मी बनवून दिलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला सर्व कायद्याची माहिती आहे। या ठिकाणी मी तुम्हाला अजून थोडंसं हे दाखवून देते। अशा प्रकारे आहे। याच्यामध्ये आपण हे मुद्दे कव्हर केलेले आहेत। या PDF मध्ये तुम्हाला ही माहिती मिळून जाणार आहे। फक्त किती? 79 रुपीजमध्ये, म्हणजे एकूण 80 रुपयामध्ये तुम्हाला ही पहिल्या 1000 मुलांना देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर त्याची किंमत ही थोडीशी वाढणार आहे, जास्त नाही मित्रांनो। ज्यांना पुस्तक घ्यायला अवघड वाटतं त्यांनी ही तात्पुरती स्वरूपाची तुम्हाला थोडंफार ओव्हरलुक माहिती होऊन जाईल या स्वरूपात मी तयार करून दिलेली आहे। कारण सर्वच मुलांना पुस्तकं घेणं शक्य होत नाही, त्या अनुषंगाने आपण ही PDF बनवून दिलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला बरीच काही माहिती कव्हर केलेली आहे। शिवाय संगणकाची माहिती देखील मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर तुम्ही ही PDF स्वरूपात जी ईबुक बनवून दिलेली आहे ती तुम्ही बाय करू शकतात। मला मेसेज करा तुम्ही खालील नंबरवर, मी तुम्हाला ही त्याच्यावर तुम्हाला ती बुक्स अवेलेबल करून दिली जाईल। अशा प्रकारे आहे। खूप सारे 109 पेजेस 101 पेज आहे। पूर्ण रंगीत, कलरफुल, वाचण्यास सोपी आणि एकदम सोप्या भाषेमध्ये जे कलम आहेत, काही कायदे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मी दिलेले आहेत। खूप मोठी PDF आहे। तर 101 पेजची आहे ही। तर मला लगेच तिथं मेसेज करा तुम्ही, त्या नंबरवर मी तुम्हाला ही PDF पाठवून दिली जाईल। आणि पेमेंट हा ऑनलाईन केला जाणार आहे। जर करता येत नसेल तर मित्राला सांगा आणि पेमेंट करायला, त्यांना तुम्ही पैसे देऊन त्यांच्याकडनं तुम्ही ही पेमेंट करून घेऊ शकतात किंवा कोणाची मदत घेऊ शकता। याच्यामध्ये पोषण आहार किंवा इतर खूप सारे मुद्दे हे चित्र स्वरूपात सुद्धा आपण याच्यात ॲड करून दिलेले आहेत। अशा प्रकारे त्याच्यानंतर विटॅमिन्स, कुपोषण कसे आहेत, लसीकरण असे प्रश्न आहेत। त्याच्यानंतर हे आहेत अजून का मुख्यालय कोणत्या ठिकाणी कसे आहेत, त्याच्यानंतर सराव प्रश्न देखील आहेत। अशा प्रकारे आपण ही PDF बनवून दिलेली आहे। हे बघा, संगणकाची माहिती आहे। ही पूर्ण PDF दाखवायला गेलं तर खूप टाईम लागणार आहे। तर तुम्हाला ती बाय करून तुम्ही ती बघून घेऊ शकतात। परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला हे फार उपयोगी पडणार आहे। अशा प्रकारे आपली ती PDFची अपडेट होती। तुमच्यासाठी एक सरप्राईज म्हणून होतं ते। कधीच आणायची होती बनवून तयार रेडी करून ठेवली होती, पण वेळ मिळत नव्हता।
तर पुढचा प्रश्न बघा, तिसरा आहे, भारतात महिला कामगारासाठी मातृत्व लाभ अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर त्याचं उत्तर आहे ए, 1961 साली. बरोबर. त्याच्यानंतर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठला कार्यक्रम चालवला जातो? त्याचं उत्तर आहे ए, अंगणवाडी योजना. जननी सुरक्षा योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता हा तर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी योजना हे त्याचं उत्तर आहे. 5वं बघा, बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार मुलांचे लग्नाचे वय किती असायला हवेत? बघा, मुलाचं किती आहे? मुलगा 21 वय पाहिजे आणि मुलीचं 18 वर्ष. उत्तर बी बरोबर असणार आहे. प्रश्न 6वा, महिला कामगारांना प्रसूती रजा देण्यासाठी कोणता कायदा आहे? तर याच्यासाठी आहे मातृत्व लाभ अधिनियम कायदा 1961. हा कायदा प्रसूती रजा देण्यासाठी आहे. याच्याविषयी माहिती आपण त्या PDF मध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये ती पाहावयास मिळेल. 7, कमी वयाच्या मुलांवर काम करण्यास बंदी घालणारा कायदा कोणता? बघा, बालकामगार प्रतिबंध आणि नियम कायदा 1986 हा कायदा आहे. हा कायदा पण आपण त्याच्यामध्ये PDF मध्ये कव्हर केलेला आहे. कोणता कायदा महिलांना दहेजपासून संरक्षण देतो? बघा, प्रश्न पण आपण असेच घेतलेले आहे ना. हे सर्व कायदे, हे सर्व माहिती आपण त्याच्या PDF मध्ये सर्व कव्हर केलेली आहे. तर कायदा हा महिलांना दहेजपासून संरक्षण देतो. तर दहेज प्रतिबंध अधिनियम 1961 हा कायदा जो आहे, उत्तर ए. असेच प्रश्न हे तुम्हाला 40 मार्कासाठी अंगणवाडी सुपरवायझरला पदाशी रिलेटेड विचारले जाऊ शकतात. तांत्रिक प्रश्न यांना आपण म्हणू शकतो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कोणत्या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते? तर ICDS योजना ए याच्या अंतर्गत प्रशिक्षण हे दिले जाते. त्यानंतर आहे 10, महिला संरक्षणासाठी घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? 2005 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, किशोर न्याय कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? म्हणजे मुलांची काळजी व संरक्षण. तर याचं उत्तर आहे 2015 साली किशोर न्याय कायदा हा अस्तित्वात आला आहे. 12, महिला आणि मुलांसाठी समर्पित आशा कार्यकर्त्यांची योजना कोणत्या मिशनचा एक भाग आहे? तर हा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान. महिला आयोग कन्फ्युजन असू शकतं तुमचं, सशक्तीकरण वगैरे, परंतु असं काही नाही. त्याचं उत्तर आहे 2, राष्ट्रीय आरोग्य अभियान. बाल संरक्षण समिती चाइल्ड प्रोटेक्शन कमिटीची स्थापना कोणत्या कायद्या अंतर्गत केली जाते? याचं उत्तर आहे किशोर न्याय कायदा 2015. हे कायदे सविस्तर व्यवस्थित लिहून ठेवा. हे जे प्रश्न घेतले आपण याचे सविस्तर तुम्हाला कायद्यांची माहिती ही त्या PDF मध्ये जी तुम्ही बाय करणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. दहेज प्रतिबंध अधिनियम 1961 नुसार दहेज मागणे कायद्याच्या कोणत्या प्रकारात येते? बघा, महत्त्वाचं आहे. फौजदारी गुन्हा, नागरी अपराध, सामाजिक अपराध आणि सल्लामसलत. तर याच्यामध्ये फौजदारी गुन्ह्यांतर्गत हे दहेज प्रतिबंध अधिनियम कायदा हे या प्रकारात मोडते. 15वा प्रश्न बघा, अंगणवाडीत बालक कशासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे? वयोमर्यादा ही निश्चित करण्यात आली आहे. तर 0 ते 6 वर्ष वय ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. काय वयोमर्यादा काय आहे असा प्रश्न आहे तो. थोडंसं टायपिंग मिस्टेक झाली. प्रश्न 16वा, शाळेत दाखल होण्यापूर्वी मुलांच्या आरोग्याची तपासणी कोणत्या योजनेअंतर्गत केली जाते? तर ICDS योजनेअंतर्गत आपल्याला ही कामं केली जातात. त्याच्यामध्ये ICDS पण आपण त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत कोणकोणते कार्य केले जातात त्याची माहिती आपल्याला PDF मध्ये अवेलेबल आहे. उत्तर आहे बी. 17वा प्रश्न बघा, मुलांसाठी पोषणयुक्त आहार मिळवण्यासाठी कोणती योजना कार्यरत आहे? उत्तर आहे सी, मध्यान्ह आहार योजना. मिड डे मील याच्याविषयी पण खूप सारी माहिती त्याच्यात दिलेली आहे. PDF मध्ये मी बनवून दिलेली आहे. मध्यान्ह आहार योजना हे त्याचं उत्तर आहे. 18, बाल अत्याचार आणि बाल लैंगिक शोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोक्सो कायदा कोणत्या वर्षी लागू झाला आहे? तुम्हाला थोडं ओव्हरलुक दाखवून दिलं मी. पोक्सो कायदा देखील त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे PDF मध्ये.
2012. लक्षात ठेवा, पहिल्या 1000 विद्यार्थिनी जे आहेत त्यांच्यासाठी आपण सवलत दिलेली आहे. तिला 79 रुपयामध्ये आपण त्यांना देणार आहोत. फार काही महाग नाही आहे, स्वस्तात आपण ती प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न 19 नंबरचा, मुलांसाठी बाल न्याय समिती स्थापना करणे कोणत्या कायद्याअंतर्गत येते? तर याचं उत्तर आहे किशोर न्याय कायदा 2015. सांगितलं मी तुम्हाला. प्रश्न नंबर 20, मातृत्व सल्लामसलतीसाठी आणि आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी कोणती योजना आहे? तर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. अशा प्रकारे हे प्रश्न आहेत. बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आज एवढेच प्रश्न घेऊयात. 20 प्रश्न अजून आहेत, ते बाकीचे प्रश्न कव्हर करू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच प्रश्न तुम्हाला कोणते हवे असतील ते मला कमेंट्स करून सांगा. मी तुम्हाला शनिवारी रविवारी व्हिडिओ बनवून देत जाईल. इतर दिवशी माझी स्कूल असते म्हणून मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. तर आज आपण किती प्रश्न पाहिलेत? 20 प्रश्न पाहिले आणि आपली महत्त्वाची अपडेट होती. PDF आपण ती अवेलेबल करून दिली आहे. तुमच्या माहितीसाठी चांगली आहे. आता एक्झाम्स येते आहे, तर ते तुम्ही बाय करू शकतात. मला मेसेज करा त्या नंबरवर आणि त्याच्यावर तुम्हाला ते अवेलेबल होईल आणि कॉल लागणार नाही. तुम्ही फक्त याला मेसेज केला तर तुम्हाला ती अवेलेबल करून दिली जाईल. आपण अजून सामान्य ज्ञान याच्या संबंधित कोणते प्रश्न विचारण्यात येतील संभाव्य सराव प्रश्न घेणार आहोत. त्याच्यानंतर महत्त्वाचे आहे संगणकावरील प्रश्न देखील आपण इथे घेऊन